बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात निर्माण केलेल्या इंधन टंचाईमुळे लॉकडाऊन लागणार नसल्याचं स्पष्ट केलंय। केंद्राने सद्यस्थितीवर भाष्य करताना लॉकडाऊन लागणार नसल्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे जे लोक अशी अफवा पसरवत आहेत त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल। या प्रकरणी खोटी माहिती फेसबुक, एक्स किंवा इतर कोणत्याही समाज माध्यमांवर टाकली किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून फॉरवर्ड केली तरी तो गुन्हा ठरेल असं ते म्हणाले। यावेळी त्यांनी नरहरी झिरवाळ आणि अशोक खरात प्रकरणातही चौकशीअंती ठोस कारवाई करण्याची ग्वाही दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी संवाद साधला। त्यात त्यांनी पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानत राज्यातील वेगवेगळ्या प्रश्नांवर भाष्य केलं। ते म्हणाले, आखाती देशातील युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढलेत। यामुळे पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता होती, पण इंधन दरवाढीचा फटका सामान्य ग्राहकांना बसू नये म्हणून पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपयांनी कमी करण्यात आले। त्यामुळे आता कच्च्या तेलाच्या वाढलेल्या भावाचा परिणाम सरकारी तेल कंपन्या आणि भारत सरकार सहन करणार आहे। त्यामुळे सामान्य ग्राहकांना आता अधिकच्या दरात पेट्रोल डिझेल घ्यावे लागणार नाही। मी याविषयी भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो। विशेषतः ज्यावेळी आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये जवळपास शटडाऊनची स्थिती ओढवली आहे, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आदी देशातील लोकांनी गॅस आणि पेट्रोलच्या तुटवड्यामुळे जवळपास कार्यालये आणि संस्था बंद केलेत। अशा वेळी भारताने अतिशय उत्तम मॅनेजमेंट करून आपल्याकडे पेट्रोल डिझेलची कोणताही तुटवडा होऊ दिला नाही, घरगुती गॅसची कोणतीही कमतरता होऊ दिली नाही। भोंदू अशोक खरातला तब्बल 39 आमदार भेटून गेले, मग माझंच नाव का घेतलं जातं? मी फक्त एकदाच ईशानेश्वर मंदिरात पूजा केली, त्यामुळं केवळ ओळख असल्यामुळं एका व्यक्तीविषयी काहीतरी बोलणं साफ चुकीचं आहे, अशा शब्दात सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांनी आपला संताप व्यक्त केलाय। दीपक केसरकर यांना भोंदू अशोक खरातशी असणाऱ्या त्यांच्या संबंधावरून टीकेला सामोरं जावं लागतंय। या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांनी उपरोक्त शब्दात स्पष्टीकरण देत आपला संताप व्यक्त केलाय। ते म्हणाले, मी देवभक्त आहे, मी न चुकता शिर्डीला येतो। ते जे ईशानेश्वर मंदिर आहे ते शिर्डीच्या येण्याच्या रस्त्यात आहे। मी लहान असल्यापासून दर सोमवारी दर्शनासाठी शिवमंदिरात जातो। शिर्डीला आल्यानंतर कोणत्या महादेव मंदिरात जायचं तर मग ईशानेश्वर मंदिरात जाणं झालं। त्या निमित्तानं अशोक खरातशी ओळख झाली। आता ओळख झाली म्हणजे त्याच्या कोणत्याही कृत्यामध्ये माझा सहभाग आहे असं नाही। त्याला वाचवण्यासाठी माझा एखादा फोन गेला असेल तर मी दोषी आहे, पण त्याच्याकडून जे चुकीचं कृत्य घडलंय त्यासाठी त्याला शिक्षा झालीच पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे। पत्रकारांनी यावेळी दीपक केसरकर यांना अशोक खरातच्या बंधुपणाविषयी तुम्हाला जराही कल्पना का आली नाही असा प्रश्न केला। त्यावर ते म्हणाले, मी मंत्री असतानाही इथं येत होतो, तेच दुर्दैव आहे, पण तेव्हा माझ्यासोबत पोलीसही असायचे, त्यांनाही या गोष्टीची कल्पना नव्हती, अन्यथा त्यांनी मला सांगितलं असतं। त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या काही भक्तांमध्ये अनेक शिक्षक होते, त्यांच्यासाठी मी खूप काम केलंय। ते नेहमी मला सांगायचे की तुम्ही शिक्षणासाठी जेवढं काम केलं तेवढं कोणत्याही शिक्षण मंत्र्यांनी केलं नाही। मग त्यांना या गोष्टीची कल्पना असती तर त्यांनीही मला सावध केलं असतं। शिवसेना पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। याच मुद्द्यावरून शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीवर जोरदार निशाणा साधलाय। ज्या संजय राऊतांनी पक्षासाठी अहोरात्र कष्ट केले, सर्वांच्या अंगावर गेले, त्यांच्याबद्दल जर पक्षात अशी भूमिका घेतली जात असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे। मिळालेल्या माहितीनुसार खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची नाराजी आणि 2028 मध्ये संजय राऊत खासदार नसतील अशा आशयाचे विधान आदित्य ठाकरे यांनी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हस्के बोलत होते। खासदार म्हस्के म्हणाले की संजय राऊत यांनी कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज देत असतानाही पक्षासाठी काम करणं सोडलं नाही। पक्षासाठी ते सर्वांशी भिडले, पण आज जर त्यांनाच बाजूला सारण्याची भाषा केली जात असेल तर हे त्या पक्षाचं दुर्दैव आहे। नरेश म्हस्के म्हणाले की प्रियंका चतुर्वेदी असो किंवा इतर कोणी, त्यांची तुलना संजय राऊतांच्या संघर्षाशी होऊ शकत नाही। केवळ हाय प्रोफाईल लोकांसाठी जुन्या जाणत्या नेत्यांचा सन्मान राखला जात नसेल तर उरल्यासुरल्या शिवसैनिकांनी आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे। पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरेसा साठा आपल्याकडे आहे हे केंद्र सरकारनं सांगितलंय। विरोधक लोकांना पॅनिक करत जास्तीच इंधन खरेदी करण्यास भाग पाडतायत। संजय राऊतांनी सुद्धा सांगितलंय की नॅचरल गॅसची पाईपलाईन असून सुद्धा मला गॅस सिलेंडर हवा आहे असं करत ते लोकांना पॅनिक करतायत, म्हणून आपण रॉकेल देण्याचा निर्णय घेतलाय असं नवनाथ बन यांनी म्हटलंय।
हिंदुत्ववाद काय आहे हे राऊतांनी सांगू नये, कारण ते काँग्रेसचे तीर्थपीठ आहेत. तुम्ही काँग्रेसच्या तीर्थाचा विचार करा. नवनाथ बन म्हणाले की खरात प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचं काम सुरू आहे. खरातला बेड्या ठोकल्या आहेत. SIT कडून चौकशी करण्यात येते. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल. राऊतांकडून केवळ राजकीय धूळफेक करण्याचं काम सुरू आहे. राऊत कुणाची नावं घेत आहेत, पण राऊतांच्या दबावाखालीच खरातच्या आश्रमाला पाणी दिलं. ते कुणाच्या दबावाखाली दिलं हे सरकारनं सांगितलं पाहिजे. जनाब संजय राऊत हे अफवा पसरवत आहेत, त्यामुळं जनता पॅनिक होत रांगेत उभे राहू लागलेत. आपल्या देशात 2 महिने पुरेल इतका इंधन साठा आहे, तर होर्मुझ खाडीतून इंधन आयात करण्यासाठी भारताला परवानगी आहे. भारताचा तिरंगा बघत आपली सर्व जहाजं सोडली जात आहेत. संजय राऊतांकडून मुद्दाम लोकांना पॅनिक करण्याचं काम सुरू आहे. त्यांना वाटतं की देशामध्ये अराजकता निर्माण व्हावी, पण मोदींच्या सक्षम नेतृत्वात देशातील परिस्थिती खराब होणार नाही. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात 10 रुपयांची केलेली कपात ही शुद्ध धूळफेक असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. सरकारने पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात केलेली 10 रुपयांची कपात शुद्ध धूळफेक आहे. या कर कपातीचा देशातील जनतेला काडीचाही फायदा होणार नाही असं ते म्हणालेत. मध्य पूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रत्येकी 10 रुपयांची कपात केली आहे. हे नवीन दर तत्काळ लागू झालेत. सरकारी तेल कंपन्या पेट्रोलवर 24 रुपये आणि डिझेलवर 30 रुपये प्रति लिटर तोटा सहन करत आहे. त्यामुळे त्या इंधन दरवाढीचा विचार करत होत्या. पण सरकारने ऐनवेळी कर कपात करून या कंपन्यांना दिलासा दिलाय. पण विरोधकांनी सरकारच्या या कर कपातीचा देशातील सर्वसामान्य जनतेला काडीचाही फायदा होणार नसल्याचा दावा केलाय. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारची कर कपात ही शुद्ध धूळफेक असल्याचा आरोप केलाय. ते म्हणाले, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात 10 रुपयांची केलेली कपात म्हणजे शुद्ध धूळफेक आहे. ही कर कपात नागरिकांसाठी नव्हे, तर इंधनाचे मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांसाठी करण्यात आली आहे. या कर कपातीचा देशातील जनतेला काडीचाही फायदा होणार नाही. 4 राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे सरकारने हा खेळ रचला आहे. अन्यथा आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची किंमत $60-70 प्रति बॅरेल असताना काँग्रेसच्या पुण्याईनं इराण आणि रशियाकडून सर्वात स्वस्त दरात कच्चे तेल मिळत असताना केंद्र सरकारने कर कमी केला असता. पण सरकारने स्वस्त इंधनाचा फायदा जनतेला न देता प्रचंड कर लावून जनतेची लूट सुरू ठेवली. मोदीजींच्या कृपेने त्यांच्या उद्योगपती मित्रांची नफेखोरी सुरू राहिली. आता युद्धजन्य परिस्थितीमुळे मोदीजींच्या उद्योगपती मित्रांना तोटा होत आहे. म्हणूनच या मित्रांच्या कंपन्यांवरील करात कपात करण्यात आली आहे असं ते म्हणालेत. माझ्यामध्ये आणि आदित्य ठाकरेंमध्ये कसले मतभेद आहेत? या बातम्या अत्यंत चुकीच्या आहेत. मी शिवसेनेमध्ये जन्मापासून आहे. पक्षात काही राज्यसभेचा खासदार होण्यासाठी मी आलो नाही, मंत्री होण्यासाठी आलो नाही. बाळासाहेबांचा विचार महाराष्ट्रात नेण्यासाठी काम करतो. मी स्वतःला एक शिवसैनिक मानतो, असं उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. संजय राऊत म्हणाले की एखाद्या पदाचा केव्हा तरी निरोप घ्यावा लागतो, त्याची मानसिक तयारी आपण ठेवली पाहिजे. आम्हाला वाटलं होतं उद्धव ठाकरे अजून 15 वर्ष मुख्यमंत्री असावे, पण तसं झालं नाही. आमच्या पक्षावर जे संकट आहे ते फोडाफोडीचं, आमचा पक्ष वाढवण्याचं, त्यासाठी आम्ही काम करणार आहोत. उद्धव ठाकरे 2019 मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा ते आमदार नव्हते, हे समजून घेतलं पाहिजे. 2029 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मी उभाटा कधीही सोडणार नाही. संजय राऊत म्हणाले की नामवंत लोक बुवाबाजीला प्रतिष्ठा देण्याचं काम करतात, सामान्य माणूस बुवाबाजीला प्रतिष्ठा देत नाही. उद्योगपती, आमदार, खासदार, सत्ताधारी, मंत्री हे लोक त्यांना प्रतिष्ठा देतात, ते पूजा आणि अघोरी कृत्य करतात. पण यासाठी एका पक्षाला दोष देऊन काही फायदा नाही. हा सर्वपक्षीय अत्याचार आहे. संजय राऊत म्हणाले की भोंदूगिरी, बुवाबाजी यावर मी कधी बोलत नाही. राज्यकर्त्यांनी अशा भोंदूबाबाच्या नादाला लागू नये असं माझं मत आहे. सध्या दिसतंय की खरातला महान बनवण्यासाठी आत्ताच्या सरकारमधील उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षातील मंत्र्यांचा वाटा आहे. जे संविधानिक पदावर आहेत त्यांनी अशा गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. आपण बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरता त्यांनी अशा भोंदूगिरीला नेहमीच दूर ठेवलं असं म्हणत शिंदेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे पुढील 2-3 दिवसात सर्वच लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 अर्थसहाय्य जमा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते. या माध्यमातून महिलांचे सशक्तीकरण साधण्याचा सरकारचा हेतू आहे. गत अनेक दिवसांपासून फेब्रुवारी महिन्याचा लाभ केव्हा मिळणार असा सवाल महिला वर्गातून केला जात होता.
त्यानुसार आता फेब्रुवारीच्या निधी वितरणासाठी आवश्यक असलेली तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आता प्रत्यक्ष रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मंत्री आदिती तटकरे याविषयी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील 2-3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार, हा मला विश्वास आहे. मध्य रेल्वेनं रेल्वे भरतीच्या परीक्षेतून मराठी भाषा हद्दपार केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या प्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेऊन मुंबईहून उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्या जाऊ न देण्याचा इशारा दिला आहे. 2023 पर्यंत रेल्वेच्या परीक्षा मराठीत होत होत्या, मग आता अचानक रेल्वे प्रशासनाला मराठी माणसाच्या संयमाची परीक्षा का पाहायची आहे, असा खडा सवाल मनसेनं या प्रकरणी रेल्वे खात्याला विचारला आहे. मनसेनं गत काही दिवसांपासून रेल्वे विभागाविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेनं कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली दादर रत्नागिरी ही पॅसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करण्याचा इशारा दिला होता. ही रेल्वे 15-20 दिवसात सुरू झाली नाही तर उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्या जाऊ देणार नाही असा इशारा मनसेनं दिला होता. त्यानंतर आता राज ठाकरेंच्या या पक्षानं भरती प्रक्रियेतून मराठी हद्दपार केल्याच्या मुद्द्यावरून रेल्वे खात्यावर निशाणा साधलाय. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे या प्रकरणी म्हणाले की 2008 साली राजसाहेबांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी रेल्वे भरतीमध्ये मराठी भाषेचा आणि भूमिपुत्रांचा हक्क मिळवण्यासाठी मोठा संघर्ष केला होता. त्यानंतर 2017, 2019 आणि अगदी 2023 पर्यंत या परीक्षा मराठीत होत होत्या. मग आता अचानक रेल्वे प्रशासनाला मराठी माणसाच्या संयमाची परीक्षा का पाहायची आहे? मध्य रेल्वे प्रशासनानं 16 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या GDCE 1/2026 या अधिसूचनेत कम्प्युटर बेस्ड टेस्ट या परीक्षेचं माध्यम केवळ हिंदी आणि इंग्रजी ठेवलंय. मराठी भाषेला या प्रक्रियेतून जाणीवपूर्वक हद्दपार करण्याचा हा घाट घातला जातोय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.